नमस्कार, मी श्वेता. सुप्रभात. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नागपुरातून. सलग दुसऱ्या दिवशी नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध मागण्यांसाठी या संपात वाहक, चालक आणि कर्मचारी सहभागी झालेत. नागपूरच्या गणेशपेठ भागामध्ये हे आंदोलन सुरू आहे. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपुरातून आपल्या सोबत आहेत. तुषार, या कर्मचाऱ्यांचा जो संप सुरू आहे एसटी कर्मचाऱ्यांचा, तो आज देखील कायम आहे. काय त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे? आज सकाळला 7 वाजताच्या सुमारास गणेशपेठ आगार आहे तिथे या संपाला सुरुवात झाली. खरं तर आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि नागपूर पूर्ण विभागामध्ये हा संप सुरू आहे. विशेष करून जर का बघायचं तर गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, भंडारा या सर्व जिल्ह्यातले जे एसटी कर्मचारी आहेत ते आजपासून म्हणजे कालपासून संपावर होते. आज त्यांचा दुसरा दिवस होता. सकाळला 7 वाजताच्या सुमारामध्ये त्या आंदोलनामध्ये काही भाजपचे कार्यकर्ते देखील शिरलेले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना अटक केली. एसटी कर्मचाऱ्यांना अशा सूचना दिल्या की जर का तुम्हाला संप करायचा असेल तर तुमचा अधिकार आहे, तुम्ही करू शकता. मात्र इतर राजकीय पक्षाला त्या संपामध्ये सक्रिय करून घेताना या आंदोलनामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाणार नाही खबरदारी आंदोलकांना आणि तशा सूचना देखील दिलेल्या आहे. आज जर का बघायचं झालं तर आज आरोग्य विभागाच्या परीक्षा देखील आहे. त्यामुळे या संपाचा मोठा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. सोबतच दिवाळीच्या सणासाठी जे जाणारे जे चाकरमानी असतात किंवा गावकरी असतात, प्रवासी असतात, त्यांना देखील या संपाचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे. आपण बघितलं की 2-3 दिवसाची राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये या संपाला सुरुवात झाली होती. नागपूर विभागामध्ये थोडी उशिरा या संपाला सुरुवात झाली. कालपासून या संपाला सुरुवात झाली. त्यामुळे त्याचे परिणाम आजपासून जाणवायला लागलेले आहे आणि प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे जे खाजगी वाहतूकदार आहे किंवा खाजगी बसेस आहे ते देखील वारेमापणे प्रवाशांची लूट करताना देखील पाहायला मिळत आहे. आणि दिवाळीच्या तोंडावर हा संप सुरू झाला. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे आणि आज आरोग्य विभागाची परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील हाल होताना दिसत आहे. बरं तुषार, प्रमुख मागण्या काय आहेत त्यांच्या? या सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहे, खरं तर त्यांना शासकीय सेवेमध्ये समावेश करून घ्यायची त्यांची प्रमुख मागणी आहे. कारण की एसटी महामंडळ आहे, हे एक महामंडळ असल्यामुळे हे राज्य सरकारच्या थेट सेवेमध्ये येत नाही. त्यामुळे त्यांची जी मागणी आहे की त्यांना थेट राज्य सरकारच्या सेवेमध्ये समावेश करून घ्यावं. त्यामुळे त्यांना जे काही वेतन श्रेणी आहे राज्य सरकारची त्यानुसार त्यांना पगार मिळेल, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. आणि जी पगारवाढ करण्यात आलेली आहे ती अत्यंत अल्प आहे. त्यामुळे त्या पगारवाढीमध्ये देखील आणखी वाढ करावी ही देखील त्यांची दुसरी प्रमुख मागणी आहे. या दोन प्रमुख मागण्यांना घेऊन राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. नागपूर विभागातले देखील कर्मचारी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि त्याचे आता परिणाम वाहतूक सेवेवर पाहायला मिळत आहे. जी तुषार, धन्यवाद दिलेल्या या आताच्या माहितीसाठी. यामध्ये काही अपडेट्स असतील तर पुन्हा तुमच्याकडून सगळी माहिती घेऊच. आणि आता वळूयात सेफ जेटी आमच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. पालघर जिल्ह्यामध्ये वडराई या गावामध्ये मच्छीमारांच्या सोयीसाठी जेट्टी बांधण्यात आली होती. परंतु या जेट्टीचं बांधकाम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे या जेट्टीचा मच्छीमारांना फारसा काही उपयोग होत नाहीये. जेट्टीचं अंतर समुद्रापासून फार दूर असल्यामुळे समुद्राला भरती आली तरच या जेट्टीचा उपयोग होतोय. आणि या सगळ्यामध्ये पर्यटन तर सोडाच, पण मच्छीमारीचा सुद्धा विकास होताना दिसत नाहीये. पालघर मधली वडराई ही छोट्याशा गावातली जेट्टी, पण या जेट्टीचं महत्त्व त्यामुळे कमी होत नाही. जेट्टी मच्छीमार आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची. चांगल्या जेट्टीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पण पालघर जिल्ह्यातली वडराई जेट्टी याला अपवाद आहे. ही जेट्टी चुकीच्या पद्धतीने बांधल्याचा स्थानिक मच्छीमारांचा आरोप आहे. जेट्टीचं अंतर समुद्रापासून दूर असल्यानं फक्त समुद्राला भरती आली तरच समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बोटी जेट्टीपर्यंत पोहोचतात. तसंच जेट्टीजवळ बोटी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ शकतात. त्यामुळे बऱ्याचदा मच्छीमारांना भरती येण्याची वाट पाहत ताटकळत बसावं लागतं. त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. ह्या जेट्टीपर्यंत बोट जी आहे जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही आहे. इथल्या मासेमारांचं एकच म्हणणं आहे की बाबा ही जेट्टी जी आहे त्या जेट्टीचं अंतर थोडं वाढवावं आणि जेणेकरून ज्या ठिकाणी पाणी कंटिन्यू राहतं त्या ठिकाणापर्यंत जर ही जेट्टी गेली तर नक्कीचपणे
ह्या मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकावरती चांगला परिणाम होऊ शकतो, चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आता तरी सरकार मायबापाने या ठिकाणी लक्ष द्यावं आणि ह्या जेटीचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा, अशीच मागणी इथं मच्छीमार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर जिल्ह्यातल्या वडराई परिसरातील समुद्रात विविध जातीचे मासे आहेत. त्यात बोंबील, सुरमई, पापलेट, बांगडा या माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यातील इथं मिळणारा बोंबील मासा आणि सुका बोंबील चवीला चांगला आणि त्यामुळे या माशाला महाराष्ट्रात मोठी मागणी असते. परंतु चुकीच्या पद्धतीनं बांधलेल्या जेट्टीमुळे वेळेत मासे बाहेर काढता न आल्यानं बोंबील सुकवायला उशीर होतो. तसंच बऱ्याचदा मासे खराब होत असल्यानं त्याचा आर्थिक फटका मच्छीमारांना बसतो. काही महिन्यांपूर्वी इथल्या स्थानिक मच्छीमारांनी स्वतः वर्गणी गोळा करत जेट्टीची दुरुस्ती केली. तरी या जेट्टीचं बांधकाम पुन्हा एकदा करावं अशी मागणी स्थानिक मच्छीमार करतायत. खाडी आम्हाला धंदा करायला म्हणजे एकदम फार जीवावर जाते. म्हणजे काय पत्थर आहे आणि बोटी भरलेल्या बोटी मासळीच्या आपटतात काय, पाण्याने बुडतात काय. कारण आम्हाला खाडी खोदायला गव्हर्नमेंटचा काहीच फायदा मिळत नाही. आम्ही स्वतःच्या खर्चाने सर्व हे खाडी खोदलेले, त्या पायऱ्या बांधल्या, जेटीला वरणी पिशेशी केली, हे सर्व आम्ही स्वखर्चाने केलेलं आहे. स्वतःच्या पैशाने आम्ही सगळं पायरीवर सगळं आमच्या स्वतःच्या पैशाने बांधलेले आहेत आम्ही. कोणी आम्हाला शासन वगैरे कोणी ते इकडे येत नाही. एका बोटी 10,000 रुपये काढलेत आणि सगळं आम्ही बांधलेले. आम्हाला खाडी खोदून द्यायला असं आमचं खाडी खोदून द्यायला पाहिजे असं आमच्या शासनाकडे मागणी आहे आणि आमची जेटी अजून लांबपर्यंत गेल्या पाहिजे. वडराई येथील जेट्टीचं बांधकाम मोठ्या प्रमाणात निखळलं होतं. जेट्टीचे दगड विटा ढासळल्या. आम्ही मच्छीमार बांधवांनी स्वतः खिशातून वर्गणी काढत इथल्या जेट्टीची दुरुस्ती केल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं या जेट्टीचं बांधकाम दुरुस्ती करावी अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येते. विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. तर पालघरमधल्या या मच्छीमारांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय या संदर्भात आपण अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी विजय राऊत आपल्यासोबत जोडले गेलेत. विजय, एकतर पालघरमधली ही जेट्टी मच्छीमारांच्या काही उपयोगाची नाही असं आपण आत्ताच आपल्या रिपोर्टमधून पाहिलं, तर नेमकं काय वास्तव आहे? नक्कीच पालघरला समुद्र लागलेला आहे. अनेक ठिकाणी पालघर असेल, डहाणू असेल, जाही, बोर्डी या ठिकाणी जेट्टी आहेत, परंतु ह्या पूर्णतः जेट्टी ज्या आहेत त्या मच्छीमाराच्या कुठल्याही कामाच्या नाही आहेत. आता वडराईची जर आपण जेट्टीचा प्रश्न बघितला तर खूप गांभीर्यानं सरकारने घ्यायला पाहिजे. कारण त्या ठिकाणी सगळ्यात मोठं म्हणजे पालघर जिल्ह्यामध्येच सगळ्यात जास्त मोठं जे आहे बोंबील, त्या बोंबलाचं उत्पन्न त्या ठिकाणी होतं आहे. परंतु शासनाच्या चुकीच्या पद्धतीनं जेटी बांधल्यामुळं किंवा जेटी जी आहे ती नादुरुस्त आहे, अनेक वेळा बोटी ज्या आहेत अडकतात, फुटत आहेत, वेळ लागतो, विलंब लागतो, त्यामुळं मासे देखील खराब होत आहेत. शासनानं लक्ष दिलं पाहिजे, जेटी व्यवस्थित बांधून दिले पाहिजे. कारण बऱ्याच जर जेटी आपण पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर बऱ्याच जेटी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं बांधलेल्या आहेत. गाळ साचलेला आहे मोठ्या प्रमाणात. काही मच्छीमार एकत्र येऊन तो गाळ काढतात किंवा जेटीचं ज्या ठिकाणी नादुरुस्त आहे त्या जेटीचं काम करतात. परंतु शासन का नेमकं करतं आहे का? कारण मासेमारी करणाऱ्या बांधवांसाठी शासनाचं उपाययोजना काय आहेत? कारण जेटी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी बांधल्या जातात. शिवण बघितलं असेल, परंतु ह्या वडराई समुद्र किनाऱ्यावरती सगळ्यात जास्त मोठं उत्पन्न जे मिळतं ते म्हणजे बोंबलाचं मिळतं. आणि पूर्णतः महाराष्ट्रात म्हणजे पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबादपर्यंत इथलं बोंबील जातो. कारण ऊन जर चांगलं असेल तर एका दिवसामध्ये इथलं बोंबील वाळतो आणि ह्या बोंबलाला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. परंतु शासनाच्या चुकीच्या पद्धतीनं बांधलेल्या जेट्टीमुळं पूर्णतः मच्छीमार बांधव जो आहे तो त्रस्त झालेला पाहायला मिळतोय. अनेक वेळा त्यांनी विनवणी केल्या तरी देखील त्याच्याकडे जेट्टीकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं सगळे मच्छीमार एकत्र येत त्यांनी काही ठिकाणी पायऱ्या तयार केलेल्या आहेत, काही ठिकाणी गाळ काढला आहे. परंतु जेट्टीचं अंतर जे आहे ते वाढून द्यावं अशीच मागणी जो आहे इथला मच्छीमार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जी विजय, आणि सध्या आता काय मागणी आहे त्यांच्याकडून? कशा पद्धतीनं कोणत्या ठिकाणी त्यांना जेट्टी जर बांधून मिळाली तर त्याचा फायदा होईल? नक्कीच, कारण जेट्टी जे चुकीच्या पद्धतीनं बांधल्यामुळं मच्छीमारांचा फायदा जो आहे होत नाही आहे, नुकसान होतं मोठ्या प्रमाणात. कारण जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत जी समुद्र मासेमारी करणारी बोट जी आहे ती जेट्टीपर्यंत येऊ शकत नाही किंवा जेट्टीची जवळ जी असलेली बोट जी आहे ती समुद्रात जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे विलंब लागतो. त्यामुळे जेटीचं अंतर जे आहे ते आम्हाला वाढवून द्यावं, जेणेकरून आम्हाला मच्छीमारी करण्यासाठी वेळेवरती पोहोचता येईल, वेळेवरती सगळं जाता येईल, येता येईल. कारण विलंब लागतो. जोपर्यंत भरती येत नाहीये तोपर्यंत बोट जी आहे समुद्रातली मासेमारी करायला गेलेली ती बोट जेटीपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा जेटी बसली बोट जी आहे ती समुद्रात जाऊ शकत नाही. अशा अनेक समस्या आहेत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आपण सध्या थेट जाऊयात, नवाब मलिक बोलतायत तिथे.
काल मी जे फोटो ट्विट केला त्या समीर वानखेडे यांचा तो मेव्हणा आहे. तो आता व्हेनिसला राहतो. तो यांचा नातेवाईक आहे, तो मुस्लिम आहे. मी याच्यासाठी तो फोटो ट्विट केला की काल SC/ST कमिशनच्या उपाध्यक्षांनी एक मीडियाशी संवाद साधताना सांगितला की वानखेडेंनी कधी धर्म परिवर्तन केलं नाही. मी आज माझ्या बोलण्यावर ठाम आहे की वानखेडे जन्मानी मुस्लिम आहे. त्यांचे कुटुंबियांचे सगळे लोक मुस्लिम होते. बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली आणि जेव्हा यांनी मीडियाचं सगळं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना एअरपोर्टवर अडवणे, मग त्याचं नाव हळूहळू समोर येऊ लागलं. मग 2015 पासून या लोकांनी आयडेंटिटी लपवली. म्हणजे फेसबुक पेजवर प्रोफाईलवर ज्यांची नावं दाऊद वानखेडे होती त्यांनी हळूहळू DK वानखेडे लिहायला सुरुवात केली. त्यानंतर तो जुना नाव जे जन्मानी त्यांचा होता ज्ञानदेव लिहायची सुरुवात झाली. मग म्हणजे फेसबुक पेजवर प्रोफाईलवर ज्यांची नावं दाऊद वानखेडे होती त्यांनी हळूहळू DK वानखेडे लिहायला सुरुवात केली. त्यानंतर तो जुना नाव जे जन्मानी त्यांचा होता ज्ञानदेव लिहायची सुरुवात झाली. मग आता इतका नाव पुढे येते. मुस्लिम असताना जर मुस्लिम हे लोकांच्या समोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल. मग नाव बदलण्याचा खेळ यांच्या घरात सुरू झाला. यास्मिनच्या जास्मिन करून टाकलं आणि दाऊदच्या पुन्हा ज्ञानदेव झाला आणि हे घरातले सून किंवा जवाई हे सोबत राहिले ते अडचणीच्या होऊ शकते. मग यांच्याकडून सुटका घेतला पाहिजे ही भूमिका या कुटुंबियांनी स्वीकारली आणि जे लग्न झाला होता त्याला सोडचिठ्ठी दिली. यांच्या मेव्हण्याला पण सोडचिठ्ठी देण्यात आला आणि आजच्या घडीला तो युरोपमध्ये व्हेनिस किंवा इतर कुठल्या शहरात आहे. आणि हे मी यासाठी आज बोलतो की अरुण हलदरजी जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहे त्यांची नेमणूक एका संवैधानिक पदावर झाल्यानंतर त्यांची जबाबदारी असते की त्यांनी जे काही तक्रार प्राप्त होते त्याची शहानिशा केली पाहिजे आणि मग त्याच्यावर जे काय असेल ते अहवाल तयार केलं पाहिजे आणि पार्लमेंटवर ठेवलं पाहिजे. थेट कोणी आला कोणी सांगितलं की मग थेट मीडियासमोर येऊन बोलणे म्हणजे कुठेतरी दाल में कुछ काला आहे. इतका पदावर बसलेला माणूस यांना क्लीन चिट देतोय. काही मीडिया चालवताय की आता नवाब मलिक शुड रिप्लाय. यस, आय एम रिप्लाइंग इट. कुठल्याही आयोगाची एक कार्यपद्धत आहे. जे काही कागदपत्र मिळाल्यानंतर त्याची शहानिशा केली पाहिजे आणि आम्ही मुद्दा उपस्थित करतोय की जो मागासवर्गीय नाही कायद्याने त्याला मागासवर्गीयांचा अधिकार घेता येत नाही. तो मागासवर्गीयांचा अधिकार हुसकवतोय आणि त्या व्यक्ती जो मागासवर्गीयच नाही आहे त्याची चिठ्ठी घेत आहे. सांगता यांनी कधीही इस्लाम धर्म स्वीकारला नाही. मोदीजी बघा, अमित शहाजी तुम्ही स्वतः एक ऑर्डर काढलेली आहे की जे धर्मांतर केलं असेल त्यांना कुठलेही लाभ मिळणार नाही. या काळामध्ये तुम्ही काढलेलं आहे. भाजपचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये हे GR करण्यात आलेलं आहे आणि 1950 साली जे प्रेसिडेन्शियल ऑर्डर निघाली होती
त्याच्यात सर्व धर्मीय लोकांना सूट देण्यात आलेली आहे आणि इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर तो आपल्या जातीतून बाहेर पडेल, त्याला कुठलीही सुविधा मिळत नाही. म्हणजे फर्जीवाडा करून नोकऱ्या घेताय, फर्जीवाडा करताय आणि असे लोकांना प्रोटेक्शन देण्याचं काम सुरू आहे. आम्हाला वाटते की हलदरजी एका पदावर गेल्यानंतर त्याची मर्यादा जपून ठेवली पाहिजे. हलदर कोण, नवाब मलिक कोण हा विषय नाही. तुम्ही ज्या विषयावर बसलेले आहात त्या पदाची गरिमा ठेवा, इतकंच मी आपल्याला विनंती करतोय. बघा असं आहे, मी स्वतः हे सगळे विषय सामाजिक न्याय विभागाशी निगडीत आहे. मी माझे पत्रांनी तक्रार करणार आहे, पण मी एकटाच करणार नाही. बरेचसे लोक पोलीस स्टेशनमध्ये पण जात आहे, तक्रार निश्चित रूपाने होणार आहे. आमचं म्हणणं आहे की आमच्या बोलण्याला तुम्ही सत्य गृहीत धरून कुठल्याही निकषवर जाऊ नका. जी जात पडताळणी समिती आहे, एका कालमर्यादेत या विषय जो गंभीर है, एका गरीब मागासवर्गीयांचा हक हुसकून हे अधिकारी झालेले, आज जर हे फर्जी सर्टिफिकेटच्या आधारावर यांना नोकरी मिळाली नसती तर होतकरू एक गरीब दलित पोरगा किंवा पोरगी ती या पदावर बसली असती. आता तक्रार निश्चित रूपाने मी करणार आहे. कल अरुण हलदर जी ने मीडिया से संबोधन करते समय ये कहा कि समीर वानखेड़े ने कोई धर्म परिवर्तन नहीं किया. हमें लगता है हलदर जी, आप एक संवैधानिक पद पे बैठे हैं, उसकी गरिमा रखिए. आयोग की कार्यप्रणाली है, कोई चिट्ठी कोई दे तो उसको कहीं ना कहीं जांच करना जरूरी हो जाता है. प्रक्रिया पूरी करके लोगों को सम्मन किया जा सकता है. मुझे उन्हें सिविल कोर्ट के राइट है, वो लोगों को बुलाकर जानकारी हासिल कर सकते हैं, उसकी एक विस्तृत रिपोर्ट तैयार करके पार्लियामेंट में रख सकते हैं, सिफारिश कर सकते हैं कि ये आप सरकार करे. कंप्लेंट मिल जाने के बाद भारतीय जनता पार्टी के आप नेता हैं, आपको एक पद पे बिठाया गया, आपकी जिम्मेदारी थी कि आप सारी जांच शुरू करते. लेकिन मीडिया में आके सीधे आपने कह दिया कि वानखेड़े परिवार ने कभी धर्म परिवर्तन किया ही नहीं. समीर वानखेड़े ने तो धर्म परिवर्तन नहीं किया, हम मानते हैं, क्योंकि जन्म से वो मुसलमान हैं. उनके पिताश्री ने धर्म परिवर्तन किया था. दोनों बच्चे बचपन से मुसलमान हैं, मुसलमान की तरह जिए. हमने उनकी शादी का मामला उठाया था, लेकिन कल हमने एक व्यक्ति का फोटो ट्वीट किया जो समीर वानखेड़े जी के बहनोई हैं और वो आज विदेश के यूरोप के वेनिस में शायद कहीं रहते हैं. सूरत के मूलतः वो रहने वाले हैं और ये विषय हमने आगे लाया. और जिनके वो शौहर हैं, पति हैं, उन्होंने ट्वीट करके कहा कि ये मेरा पति तलाक हो गया, क्यों इनको सामने ला रहे हैं. मैंने नहीं लाया. अगर आपका आयोग सर्टिफाई करेगा तो हमें भी जो अधिकार हैं उस अधिकार के तहत हम महाराष्ट्र सरकार के सामाजिक न्याय मंत्री को कंप्लेंट करेंगे. तर नवाब मलिक पुन्हा एकदा आज सकाळी पत्रकारांशी बोलतायत आणि त्यांनी काल एक फोटो ट्विट केलेला होता. ते समीर वानखेडे यांचे मेहुणे आहेत, ते कुठेतरी युरोपमध्ये आहेत असं त्यांनी दावा केलेला आहे. त्याचसोबत फेसबुक असेल किंवा इतर ठिकाणी कशा पद्धतीनं वानखेडे कुटुंबियांनी नावं बदलली असं देखील मुद्दा नवाब मलिकांनी उपस्थित केलाय. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर स्वागत नमस्ते महाराष्ट्रमध्ये. आज राष्ट्रीय एकता दिन आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी केली जाते. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. गुजरातमधील केवडिया इथे परेड पार पडली आणि विविध कवायती यावेळी सादर करण्यात आल्या.
आणि ही दृश्य पाहिल्यानंतर वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या सगळ्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.